नमस्कार, मी अदिती काथे माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर मी आज न्यू ब्लॉग शूट करत आहे. हा खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते बिकॉज थोडं टेन्शन होतं. मी सांगेलच कसलं टेन्शन होतं. बट आता मी चाललेले आहे पुण्याला. माझी जी भाची आहे तर तिचा आज पहिला वाढदिवस आहे. सो मी आता चाललेली आहे पुण्यात तिच्या वाढदिवसासाठी. सो त्या निमित्ताने माझा हा न्यू ब्लॉग मी शूट करत आहे की मी आता इथून कसं जाणार आहे, काय कसं म्हणजे तिचं बड्डे सेलिब्रेशन कसं होणार आहे, हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दिसेलच. सो तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मेन म्हणजे आता खूप पाऊस पण चालू आहे. बघूया कसं जातो आहे आता आम्ही. कंटिन्यू बघा माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आवडेल याची मी आशा करते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की मी न्यू फोन घेतलेला आहे. आयफोन 16 घेतलेला आहे. माझ्या सांगताना चेहऱ्यावर जे खूप म्हणजे हसू येत आहे, कारण ऑब्वियसली सगळ्यांचं ड्रीम असतं काही ना काहीतरी. तसं माझं ड्रीम होतं की माझ्याकडे पण आयफोन असावं. सो फायनली मी पण आयफोन घेतलेला आहे. सो माझे आता ह्या पुढचे सगळे ब्लॉग्स माझ्या ह्या आयफोनमधूनच येतील. सो माझ्यासोबत राहा. ह्या ब्लॉगची जर्नी काय असेल हे तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रूमध्येच दिसेल. चलो. तर फ्रेंड्स, आता फायनली स्टेशनला पोचलेलो आहोत. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. बापरे. तर माझ्यासोबत आहे माझी बहीण आणि भाऊ. आम्ही तिघं चाललेलो आहोत. तर फायनली आम्हाला ट्रेन भेटली आहे. सो बसायला कम्फर्टेबल सीट्स पण भेटले आहेत. सो आम्ही बाजूबाजूलाच बसलो. मग आता इथून आम्ही पुण्याला जाऊ. आणि मग तिथून बसने कुठे धायरी, धायरीला जाणार आहोत. सो कंटिन्यू राहा, मला दाखवते. ती बघा बहीण. तर आता आम्ही लोणावळ्याला पोचलेलो आहोत. आता इथून पुणे हार्डली 30 मिनिट्स 35 मिनिट्सचं पुणे आहे. सो तिथून पुणेवरून मग धायरीला जायचं. हॅलो. मस्त वातावरण झालं आहे. पावसाचं रेनी सीझन चालू आहे, त्याच्यामुळे लोणावळा खूपच छान आणि मस्त दिसतो. तुम्हाला तर माहिती आहे. आणि माझं तर कॉलेज लोणावळ्यामध्येच होतं. सो 4 वर्ष तिथेच गेले, त्याच्यामुळे मला माहिती आहे. खूप भारी व्ह्यूज दिसतात, खूप भारी मुमेंट्स आहेत तिथे माझे. खूप मस्त. फायनली पुण्याला पोचलेली आहे आणि आता इथून धायरीला जाते. सो चला, आता इथून बसने जायचं धायरीला. आता फायनली आम्ही किती वाजता पोचलो? 7 वाजता आम्ही पोचलो. प्रॉपर बरोबर आलो. म्हणजे दादाला कॉल केला होता, सो दादाने डायरेक्शन दाखवली, सांगितलं फोनवरती. सो आम्ही तिथून तसं आलो. तर तयारी झालेली आहे, सगळे तयार झालेले आहेत. पहिलंच बड्डे आहे. सो आहेत, खूप जण आहेत, तुम्हाला दाखवते. डेकोरेशन झालेलं आहे. आता फक्त सगळे तयार, म्हणजे ऑलमोस्ट सगळे तयार आहेत. फक्त बड्डे गर्ल तयार व्हायची आहे. सो ती तयार होते. सो ती झाल्याच्या नंतर थोडी पाहुणे मंडळी आल्याच्या नंतर मग सेलिब्रेशन स्टार्ट होईल. सो तुम्हाला दाखवेल मी. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर खूप डेजनी मी ब्लॉग शूट करते, कारण ब्लॉग शूट करायचं असं रिझन म्हणजे खूप डेजमध्ये मी म्हणजे खूप ठिकाणी गेले, पण खूप टेन्स होते बिकॉज अजूनपर्यंत म्हणजे तसं शेअर करायची गोष्ट नाही आहे. म्हणजे असं काही एवढं हे नाही आहे. बट कसं ते एवढं वर्ष झाले जॉब शोधते, जॉब लागत नाही. सो त्या गोष्टीमध्ये मी खूप टेन्समध्ये आहे. खूप टेन्शन आलं होतं की काय आहे, म्हणजे 25 रनिंग चालू आहे आणि त्यात जॉब नाही आहे, त्याच्यामुळे कोणालाही साहजिक टेन्शन येणारच. सो त्या टेन्शनमध्ये होती. सो मी कुठेच सोशल मीडिया ना ब्लॉग्स मी कुठेच काहीच करत नव्हते. म्हणजे मी सगळं बंद केलं होतं. सो म्हटलं आता चला, त्याने एक नवीन काय म्हणतात त्याला संधी भेटले. सो म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया आपण इथून. सो
म्हणून मी आता हा भाजीच्या म्हणजे तेवढंच मला बाहेर फिरायला टाईम भेटला. सो म्हणून मला ह्या ओकेशनला असं ब्लॉग करण्याची संधी भेटली. सो म्हणून मी ब्लॉग शूट करत आहे. सो तुम्ही एंड पण नक्की बघा. डान्स कर. फायनली सगळेजण आलेले आहेत. सगळी तयारी झालेली आहे. फक्त आता भाऊजी यायचे राहिलेत. सो त्याच्यामुळे थोडं थांबलेत. मग ते आले की बड्डे सेलिब्रेशन होईल, केक कटिंग होईल. ए दादू इकडे दादू. नको 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 राहू दे. काय करायचं चुकून पडले का? काय हे लावले चुकून पडलं. आतमध्ये चॉकलेट आहे. अरे ते चॉकलेट आहे. बरं झालं. फायनली आता केक कटिंग होईल. सेलिब्रेशन स्टार्ट होणार आहे आता. सो कंटिन्यू राहा. मस्त बार्बी डॉलचा केक आलेला आहे. बर्थडे केला किती वेळ. अरे ब्लॉग मध्ये येशील इकडे बघ. आम्हा ब्लॉगची गरज नाही. दादू इकडे बघ. अरे ब्लॉग मध्ये येशील बघ. आणि ए आम्हाला ब्लॉगची गरज नाहीये. असं कसं ब्लॉगची गरज आहे बघतोस ना तू. हलका रे. थांब तर. मम्मी बोलत हे काय कशी खाते? दाखव कशी कशी परत कर. दादू माऊ कशी खाते? दाखव. माऊ कशी खाते? नुडी कर. हे माऊ कशी खाते? सेलिब्रेशन झालेलं आहे. केक कटिंग पण झालेला आहे. एक मिनिट वहिनी बघा. सुयश काका फोटोग्राफर्स आहेत तिथे. सगळी पुरी फॅमिली आहे. कोणत्या रागाने सियाला ते सेलिब्रेशन झालेलं आहे. केक कटिंग करून झालेलं आहे. आता सगळे जी पाहुणे आलेली आहेत ते आता सगळे जेवायला गेलेले आहेत. सो आम्ही सगळे आता फोटोशूट करतोय सगळे. म्हणजे सगळेजण फोटो. आमचा फोटोग्राफर ती ताई सगळे असे एकत्र आले. सगळे फोटो काढतात. त्यांचं कमिंग बर्थडे येणार आहेत ना. सगळे मग असा हॅपी बर्थडेचा बॅकग्राऊंड आणि पुढे फोटोशूट करतायत. हे माझा बर्थडे आहे. तुम्हाला गिफ्ट पाहिजे.
आहे ते मस्त चालू आहे. सगळं सेलिब्रेशन झालेलं आहे. आमचं पण जेवण झालेलं आहे. आधी पाहुणे यायचे जेवत आहेत. सो सेलिब्रेशन झालं. फर्स्ट बड्डे होता तो खूप मोठं सेलिब्रेशन झालं. तर आता इथून आज राहणार, उद्या सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत निघणार परत रिटर्न मुंबईला जायला. ऑर्डर घेण्यात येतील. वाजव 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 राहू दे. अरे वाजव. ठेव. तर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग बोलायची, सॉरी गुड नाईट बोलायची वेळ नाही तर गुड मॉर्निंग बोलायची वेळ झालेली आहे. आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही जवळजवळ 4 जागेच आहोत. म्हणजे मी, ताई, त्याच्यानंतर अमिषा आणि हा आमचं छोटू पण. तर आम्ही आणि सुयश, सो आम्ही असे 4-5 जण आम्ही सकाळचे 5 वाजले तरी जागे आहोत. आणि आता आम्ही ही आणणार आहे पत्रावळी, ही श्रेष वाढणार आहे बिर्याणी, ही वाढणार आहे कोशिंबीर आणि मी बसलेला आसन आणते. आणि आमचा भाचा हा तो सगळं चौकशी करणार कोण कसं खातो. हसतोय. तर म्हणजे बघा तरी जागरण करून आम्हाला बिर्याणी खायची सकाळ सकाळी. बिर्याणी कर ना. सकाळचे पहाटे 5 वाजता बिर्याणी पाहिजे ना दादू. दादूला ही बघ दादू, हाय कोण कर, दादू? हाय कर, बाय कर, बाय कर तू. बाय कर, बाय बाय कर. बाय. बघतो इकडे. आवाज आला. बाय. तुम्हाला दाखवते आमची मजा. थांबले जरा ते. ये 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 बघ, हे बघ जिलेबी, बिर्याणी आणि फ्रीजमध्ये. सो आमचं सकाळचं नाश्त्याची तयारी झालेली आहे. सो आता आम्हाला फक्त प्लेट घ्यायचे आणि खायला बसायचं आहे. चला 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 बस बस. चला होय. सुरुवात झाली आहे. स्वीट आहे, स्वीट आहे, स्वीट आहे. या पटापट. गोड आहे, गोड आहे, गोड आहे. दुसरा घे. चिकट झालं ना. दोन ना चिकट चिकट सगळी तयारी झालेली आहे. सगळे खात आहेत बघा. मग कसा खाला बाई. इज दिस फ्लावर फ्लावर तुला? मोठा लागतोय. बटाटा कापून 5:30 वाजले आणि आमच्या अंगाला एवढी खास आहे की आता आमचा नाश्ता पण झालाय, पुलाव खाल्लाय, आता कॅडबरी पण पुलाव नाही, खायची बिर्याणी. सॉरी बिर्याणी पण खाल्ली आणि आता आम्हाला कॅडबरी पण खायची आहे. तर बघ. सो म्हणजे छोटे उस्तादला पहिली खायची. बघा बघा दाची दात बघा बघा. हा खा खा, तूच खा. सगळे झोपले आता परत फक्त बघा. हे आम्ही 4-5 जण जागे दिसतोय बघा. तुम्हाला दाखवते. इकडे झोपले, इकडे पण झोपले. हे थांब, हे आम्ही थांब, थांब, थांब. ह्याला फुग्यासोबत खेळायची, त्याची झोप पूर्ण झाली आहे. आम्हीच आपले जागतोय. अर्धे झोपे त्या तळ्यात मिळत. आणि हे नातवांनी आवाज दिला की हे बाबा पटकन उठतात. तुपू तुपू तुपू. अरे तुपू. ए अर्जुन, अर्जुन. माऊ लवटो ए, दादू, अर्जुन. दादू. दादू. हे झोपाली जानवर. लवटो लवटो लवटो. बघा बरोबर वाटणे झालेत ना. अरे हे बघ काय. दादू वाटणी घ्यायले. दादू तुझ्यावरचं आम्ही खातो. दादूला मम्मीने फसवलं. मम्मी फसवलं तुला. ई, मोठा बघ. तिच्या बाबा. किती काही करा दगड आपटा उठणार नाही म्हणून. बरोबर हुशार बघून दादू. घ्यायचं कशी खाते सगळे. वाटणी घ्यायला आलाय तो. दादू कसा खातो माहितीये का. दादू माव कशी खाते. इकडे इकडे दाखव, इकडे माऊ दाखव. कशी दाखवते का? माव कशी खाते. माव कशी खाते. तसंच खातोय तसं. तिला मार, तिला मार, तिला मार. मार, मार, मार. मार तिला.
असं पहा. सो गुड आफ्टरनून फ्रेंड. आता झालेले दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि रात्रभर जे झोपलेलं नाही आहोत, जागरण झालं आहे. सो डोळे खूप असे सुजलेले आहेत. तर संध्याकाळचं प्लॅनिंग आहे रिटर्न जायचं. नाही घेतलं आहे तुला मी त्याच्यात. आणि आमची सगळी चिल्लर पार्टीमधला एक मेंबर झोपला आहे आणि एक खेळते. आता जेऊ आणि रिटर्न जायचं तिकीट काढू आता आम्ही. नाही जाणारच आहे. नाही 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 आता बरोबर टायमावर निघणार. मागच्या टायमासारखं नाही करणार मी. चला थोडंसं पेटपूजा करू, मग आवरायला तयार म्हणजे आवरायला घेऊ जरा आणि मग निघू संध्याकाळच्या ट्रेनसाठी. सिया खेळते. ए दीदी करते कशी. आता तू खेळ. मामा तुला उलटी करा. ए दिदू बघते का बघ. हा हा हा. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सो जास्त शूट करताना आलं. जे काही शूट केलं आहे मी तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दिसेलच. आणि आज संध्याकाळी आम्ही निघणार होतो. तो आमचा म्हणजे प्लॅन कॅन्सल झाला कारण का आत्या म्हणत होती खूप वर्षांनी आला आहात तर राहा आजच्या दिवस, उद्या सकाळी जा. सो आता आम्ही तिघं पण राहिलोत आणि उद्या सकाळी पहाटेच्या ट्रेन म्हणजे सकाळी एक असेल, पहाटे नाही म्हणता येणार पण 8ची ट्रेन आहे. पण इथून आम्हाला एक 6-7 वाजता निघायला पाहिजे तर आम्ही प्रॉपर 8च्या ट्रेनला पोचू. सो त्याच्यामुळे मग आता म्हणतात चला थांबू आणि मग आता ह्याच्या पुढचं काही जास्त काही ब्लॉग नसेल आणि जर असला तर ह्या ब्लॉगमध्ये मी ॲड करेन. सो मी माझा जो ब्लॉग आहे, ब्लॉगचं जे एंड आहे ते मी आता करत आहे. सो गाईज मी माझा ब्लॉगचा एंड करते आणि महत्त्वाची सगळ्यात शेवटची सूचना म्हणजे अशी की ज्याने अजूनपर्यंत माझ्या ब्लॉगला, माझ्या चॅनलला ब्लॉगला नाही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं सो प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या सगळ्या येणाऱ्या ब्लॉग्सला असंच सपोर्ट करा. जसं तुम्ही मागच्या ब्लॉग्सला सपोर्ट केलं असंच माझ्या येणाऱ्या सगळ्या ब्लॉग्सला सपोर्ट करा. एवढीच माझी इच्छा आहे. सो चलो बाय, सी यू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता माहीत नाही कुठे, पण गणपती पण येत आहेत. सो मे बी गणपतीचं पण ब्लॉग येऊ शकतो किंवा कुठे जर मी बाहेर फिरायला गेले सो बाहेरचा पण ब्लॉग येऊ शकतो. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, सी यू.